राज्यात जलजीवन मिशन योजनेतील अपूर्ण कामं आणि या योजनेतील गैरव्यवहाराचा मुद्दा विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळात उपस्थित केला. राज्यात या योजनेसाठी 15,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च करूनही एकूण मंजूर 50,568 कामांपैकी केवळ 23,699 कामं पूर्ण झाली आहेत. मात्र 26,869 कामं अपूर्ण आहेत आणि 470 योजनांची कामं अजून सुरू झालेली नाहीत. तसंच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत 945 योजनांपैकी केवळ 94 योजना पूर्ण झाल्या असून इतर सर्व योजना अपूर्ण आहेत, असं निदर्शनाला आल्याचं त्यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला असून पात्र नसलेल्या कंत्राटदारांना कंत्राट, पाईप खरेदी, इतर अनावश्यक कामं देण्यात आल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्याचं सांगून गैरव्यवहाराची आणि करण्यात आलेल्या कामांची चौकशी करून दोषी असणाऱ्या संबंधितांविरुद्ध कोणती कारवाई केली, असा प्रश्न आमदार पाटील यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जलजीवन मिशन योजनेच्या कामांबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्याचं मान्य केलं. तसंच यावर क्षेत्रीय स्तरावरून अहवाल मागवण्यात आल्याचं सांगितलं. जलजीवन मिशनमधील कामांची गती ही जागेची उपलब्धता, स्थानिकांचा विरोध, विविध विभागांच्या परवानग्या, कंत्राटदारांकडून होणारी दिरंगाई, अपुरा निधी या कारणांमुळे मंदावली आहे. तसंच ऑक्टोबर 2024 पासून केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध झाला नसल्याचीही कबुली मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.